नमस्कार. लाईफ बॉय आणि लॉरियल टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराठझोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सावरकर रोड डोंबिवली इथे राहणाऱ्या सासूबाई त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. विदुला विलास सुतावणे आणि सुनबाई आहेत गौरी कुणाल सुतावणे. त्या सगळ्यांना आज बोलतं करणार आहोत. जसं इतकी वर्ष हे कुटुंब आनंदाने नांदत आहे तसंच ते कायम नांदत राहो आणि कायम यांच्या घरात आनंद राहो. त्या सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो आणि जितकं म्हणून बाप्पा तुझी सेवा यांना करता येईल तेवढी करून घे असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपतीची मूर्ती कशी असावी इथपासून आमची सुरुवात असते. रात्री जागून वगैरे आमचं डेकोरेशन होतं सगळं. 16 भाज्यांची एकच भाजी आम्ही करतो. एक प्रथा आहे ती पूर्वीपासून चालत आलेली. 16 भाज्या आम्ही मिक्स भाज्या करतो. मेन भाजी असते ती बटाट्याची असते, एक अळूची भाजी असते आणि बाकी सर्व आम्ही मिक्स भाज्या करतो. 16 गौरी बसवेपर्यंत थोडा उपवास केला जातो आणि मग दुपारी वगैरे आम्ही गौरी बसवतो. तेव्हा सुद्धा आमची सगळी फॅमिली एकत्र असते. उखाडा घेताय. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, कुणालरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. द्या आता ओळख करून सगळ्यांची. सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. माझी छोटी मुलगी नांदी सुतावणे. अरे वा नांदी. हो. माझ्या आजे सासूबाई. नमस्कार आजी. आजे मामे सासूबाई. नमस्कार. त्यांच्या शेजारी आजे सासरे. नमस्कार. मिस्टर कुणाल सुतावणे. नमस्कार. माझे बाबा, नमस्कार. आई नमस्कार. आणि माझी मावशी आजी. नमस्कार. माझ्या चुलत सासूबाई. नमस्कार. माझी नणंद जुईली हॅलो. आणि त्या आहेत माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी सगळ्या. नमस्कार. माईक घेऊन उभ्या आहेत त्या माझ्या आत्ते सासूबाई. त्यांच्या मागे काका, नमस्कार. ते पण आत्ते सासरे. हो. या सगळ्या मैत्रिणी आहेत सासूबाईंच्या. नमस्कार. असं छान वाटतंय की नाही? हो की नाही? झाली सगळ्यांची झाली सासूबाई, काळजी करू नका. सासूबाई असं बारकाईने बघत होत्या कोण राहत तर नाही ना. सासूबाई तुमचं बालपण कुठलं? कल्याणचं. कल्याणला कुठे? सुबेद आहे सिनियर्स बिल्डिंग आग्रा रोड. मग कल्याण मधनं फक्त एकच स्टेशन गेला डोंबिवलीला. हो. किती वर्षापूर्वी? 34 वर्षापूर्वी. माहेरी तुमच्याकडे गणपती असायचा? हो. किती वर्ष? बरे 30-40 वर्ष होऊन तुमच्याकडे गणपती होता आणि आता इकडे सासरचा गणपती? सासरचा गणपती 67 वर्ष झाली. 67 वर्ष. माझं लग्न होऊन 34 वर्ष झाली. अच्छा. मग त्याच्या आधी सासू बसवली. पण मला तुम्हाला विचारायचं की गणपती बाप्पा तुमच्या घरात जे यायला लागले ते कसे काय यायला लागले? कधीपासून? सासूबाईंच्या लग्नापासून होतं. तुमच्याकडे गणपती माहेरी असायचा? हो. कुठे? डोंबिवलीतच माझं बालपण. अरे बरं, तिथल्या तिथे जमवलं. हो की नाही? पण माहेरी किती वर्ष गणपती तुमचा? मी लहान असल्यापासून येतोच आहे. गणपती बाप्पा दरवर्षी येतात, आशीर्वाद देतात. 10 दिवसाचे गणपती असतात माहेरी सुद्धा. गौरी गणपती. आणि इथे सासरी किती दिवस? सासरी गौरींपर्यंत असतो. गणपतीच्या बाबतीत तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला काय शिकवलं? त्यांच्याकडे 16 भाज्या असतात. 16 भाज्या? 16 प्रकारच्या भाज्या असतात एकत्र. एक मिनिट, कुठल्या कुठल्या? हो अरे बापरे, सगळ्या नाही सांगता येणार मला. ते आलंच चेहऱ्याकडे बघून आमच्या लक्षात. तुम्हीच सांगा सासूबाई, कुठल्या 16 भाज्या? फ्लॉवर, बटाटा, कोबी, कारलं, घेवडा, फरसबी, गवार, दोडकं, घोसाळी, असं सगळ्या मिक्स भाज्या. 16 भाज्या असतात? हो, मिक्स भाजी करतो. बरं, पण मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही या कुटुंबात आला कसं काय? सुनबाई एक मिनिट, डोंबिवलीत कशा काय आल्या तुमच्याकडे? लव्ह मॅरेज आहेत. काय सांगताय? सासूबाईंचं एक बरं आहे, थोडक्यात उत्तर आहे. काय हो, कसं काय, कुठे ओळख? पर्यटन क्षेत्रामध्ये एकत्र आम्ही. म्हणजे कसं काय? शिक्षण झाल्यानंतर तिनही पर्यटनाचं निवडलं. माझं पहिल्यापासूनच आहे. माझा स्वतःचा पर्यटनाचा व्यवसाय आहे. बरं बरं. आणि आपण? मी आता जॉब करते सध्या. पर्यटनात दोघेही होता? एकत्र. हो. पण शाळेत एकत्र नव्हतं? नाही. मग कधी यापूर्वी बघितलं नव्हतं? नाही. मग पहिली भेट कुठे झाली? पहिली भेट एका कार्यक्रमात झाली. कुठे हो? ॲक्च्युली मी आधी गाणं शिकत होते
सो त्यांना गाणं त्यांच्या मित्राच्या आय थिंक साखरपुड्याला वगैरे गाणं म्हणण्यासाठी कोणी कार्यक्रम करायचा होता. कोणीतरी माझा नंबर दिला होता कोणाला? मिस्टरांना. काय हो इतकं गाण्याचं विसरलं. पुढचं पर्यटनाचं सुरू केलं. कुठलं गाणं गायला होता तेव्हा? 5-6 गाणी होती तेव्हा. गणपतीचं पहिले, त्याच्यानंतर अष्टविनायक चित्रपटातलं एखादं गाणं होतं, नंतर धुंदीत गाऊ, म्हणजे 2-3 हा, गाणी हे लक्षात कसं येतात. होतं जरा म्हणा ना. धुंदीत गाऊ मस्तीत राहू, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजना, हो धुंदीत राहू. थँक्यू. काय झालं या गाण्यामुळे? काय झालं? ओळख झाली. कशी काय? फक्त एवढंच ओळख झाली कार्यक्रमाच्या तुम्ही निमित्त. केला होता? निवेदन माझ्याकडे होतं तेव्हा. अच्छा, तेव्हा निवेदन तुम्ही करत होता. झालं मग काय, आयुष्याची सुरावट सुरूच झाली तिकडनं. सूर जुळले तिकडनं जुळले. पण मग तुम्ही सुरुवात केली सुरांच्या बाबतीत की त्यांनी? नाही, असं नाही सांगता येणार. कार्यक्रम संपला. हा, कार्यक्रम संपला, मग त्याचा कोणाचा साखरपुडा होता त्याचा झाला. त्याचं झाला आणि मग माझा जुळायचा मी विचार केला. नाही, पण आधी मनात कोणाच्या आलं? त्यांच्याच मनात आलं, तुमच्या काही नव्हतं? म्हणजे मी असा विचार नव्हता केला. अच्छा, फक्त निवेदन छान करतो इथपर्यंत ठीक होतं. हा, म्हणजे त्याच्यानंतर आमची एवढी अशी ओळखही नव्हती. असं कधीतरी भेटलो वगैरे रस्त्यात तरच. पण कशी सुरुवात झाली नंतर? काय कॉन्टॅक्ट शेअर झाले एकमेकांबरोबर. ओके. कम्युनिकेशन वाढलं. हा, मग पुढे काय, कसं काय करणार आहे म्हटलं. माझा पर्यटन व्यवसाय, मग तिचंही तेव्हा झालं होतं, पर्यटन शिक्षण झालं होतं. कोणतरी पार्टनर पर्यटन क्षेत्रामध्येच असावं जेणेकरून मला पुढे सोयीस्कर होईल, या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो. तुम्ही होकार दिला लगेच? बॅग नाही, ते त्यालाच भरलेली विचार. नाही नाही? काय हो, लगेच होकार नाही आला? नाही, फार वेळ घेतला. किती आता तरी 6 महिने घेतले. अच्छा, 6 महिने काय फार नाही हो. 6 महिने काय जास्त होते. पण 6 महिने तुमचा पाठपुरावा सुरू होता. हो, चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच पाठपुरावा लागतो. आम्ही म्हटलंच नाही वाईट झालंय म्हणून. पण मग किती तुम्ही होकार देण्यामागचं कारण काय होतं मग? मी हो पण नाही म्हटलं आणि नाही पण म्हटलं. अजून नाही म्हटलं? नाही, म्हणजे तेव्हा विचारल्यानंतर सुद्धा मी असं हो पण नाही आणि नाही पण का नाही. असं? का 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 म्हणजे मला त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं माहिती नव्हतं तेव्हा. आणि 16 भाज्या तेव्हा. मग ॲक्च्युली माझी माहेरची जी फॅमिली ती खूप मोठी आहे. त्यामुळे मला तशीच फॅमिली मी बघणार होते. म्हणजे जरी अरेंज मॅरेज केलं असतं तरी मी तसंच बघितलं असतं. पण माझ्या नशिबाने मला इकडे सुद्धा तशीच फॅमिली मिळाली आहे. त्यामुळे थोडं कळल्यानंतर, मग त्याचा स्वभाव वगैरे कळल्यानंतर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. सासूबाई, तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा काय तुमची काय भावना होती? चांगलं आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे तुमचा काही नकार वगैरे नाही. नव्हता? सासूबाई कशा आहेत तुमच्या? स्वभाव खूप चांगला आहे. कोऑपरेट करतात आणि कोणाला लगेच मदत वगैरे हवी असेल तर त्या लगेच धावून जातात. तो एक त्यांचा चांगला गुण आहे. 7 वर्ष झाली ना लग्नाला. तुम्ही या कुटुंबात आलात तसे सगळे अनोळखी होते त्यावेळेला. कोणी फार परिचयाचं नसेल की होतं? नाही, विशेष नाही. कोणी नव्हतं. मग कसं सांभाळून घेतलं? लग्न झाल्यानंतर हळूहळू येणं जाणं वगैरे चालू ठेवलं. प्रत्येकाचे स्वभाव कळत गेले. असं एवढं मला कठीण नाही गेलं. सासूबाई, काय सांगाल सुनेबद्दल? सून चांगली, स्वभाव चांगला आहे, व्यवस्थित आहे सर्व. ज्याने कोणी साखरपुडा ठेवला, साखरपुड्यात गाणं ठेवलं, एका गाण्याच्या कार्यक्रमामुळे सगळे कशी बघा ना आनंदाचं वातावरण झालं या घरात, हो की नाही? पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात तुम्ही दोघी किती बक्षीस मिळवणार ते मला बघायचं. सोपा खेळ आहे. एकीने वाती बनवायच्या, दुसरीने पटकन त्या पेटवायच्या. ओके. 10वी वात पेटेपर्यंत बाकी सगळ्या पेटत राहिल्या पाहिजे. अच्छा. हा, आणि हे सगळं तुम्हाला 2 मिनिटात करायचंय. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पंचवीस सेकंद झाली तोपर्यंत
50 सेकंद झालेली आहेत. 1 मिनिट आणि 10 सेकंद उरलेली आहेत. पन्नास सेकंद राहिली. तीस सेकंद राहिलेली आहेत. तुम्ही पण पेटवा सासूबाई पाहिजे तिकडनं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. झी मराठी कडून हे बक्षीस. थँक्यू. अभिनंदन सासूबाई. मगाशी तुम्ही खूप बोलला. आता जरा मला ना सासरे बुवांपासून ऐकायचंय काय म्हणतात. कधीही विरोध करत नाही कुठल्याही कामासाठी किंवा एखाद्या स्टेटमेंटला वगैरे. आणि सहकार्य प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमच्या असतं त्यांचं दोघींचंही, अगदी राईट फ्रॉम बिगिनिंग टू शेवटपर्यंत. या दोघी आणि मुलगा यामध्ये सल्लाच द्यायचा झाला तर तुम्ही कोणाला द्याल? सल्लाच द्यायचा झाला तर मी हिला देईल. बापरे, काय म्हणून? थोडा इनिशिएटिव्ह पण घ्यायला पाहिजे कामामध्ये. अर्थात घरातल्या कामांमुळे तिला इकडं आमच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला वेळ कमी मिळतो, ती गोष्ट वेगळी. पण तरी सुद्धा थोडं बघा 35 वर्षानंतर केवढं बोलतायत. प्रत्येक कोणीही घरामध्ये येऊ देत की त्या अगत्याने लाडी पाणी आणून देणार पहिलं, मग खायला प्यायला चहा पाणी तर ते सगळं व्यवस्थित अगदी. सासू सासऱ्यांकडे द्या. मुलीने आजपर्यंत जसं वागली आहे तशी ती शेवटपर्यंत वागावं तेवढं माझी इच्छा आहे. आणि जावयाबद्दल काय सांगा? दावा एकदम चांगले आहेत. हो, दाव्यापर्यंत प्रश्नच नाही त्यांचा. तिला जशी घरकामात आवड आहे तशी बाकीच्या सगळ्या सोशल वर्कमध्ये पण खूप तिला आवड आहे. सगळ्यांशी अतिशय समंजसपणे सगळ्यांचं अगत्याने करते आणि सुनेचं कायम तिला कौतुक असतं. विदुलाच्या मैत्रिणी आहोत इथे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे विदुलाशी असलेली मैत्री म्हणजे स्वार्थाचा गंध नसलेली, मनाचा कलुषित रंग नसलेली आणि मैत्रीला कोणताही अंत नसलेली अशी विदुलाची मैत्री. आणि आम्हाला ती खूप खूप आवडते. सगळे तुमच्याबद्दल जेव्हा बोलत होते तुमच्या डोळ्यात ना असं म्हणजे कडा आहेत ना त्या सतत पाणावत होत्या. कशामुळे? नाही, खरंच नाही सांगताय. आनंद दिसत होता तुमच्या डोळ्यामध्ये. प्रत्येक क्षणोक्षणी जेव्हा बोलत होते ना तुम्हाला असं ते दिसत होतं. आम्ही तुमच्या डोळ्यातून ते बघत होतो. अजूनही गप्पा मारणार आहे. हो, नक्की. टेन्शन घेऊ नका. ते तिकडे बसलेले मिस्टर आहेत ना तुमचे, त्यांच्याकडे जरा एक झेंडा देतो आधी. थांबा बघूया काय. तुम्ही उत्तर द्यायचं. जे उत्तर असेल ते आमच्याकडे द्यायचं, पण उत्तर द्यावंच लागणार आहे. स्वयंपाक करण्याचा कंटाळा दोघींपैकी कोणाला येतो? सासूबाईंना. तुम्हाला कंटाळा येतो असं म्हणतात जेवण करायचा, कारण मैत्रिणींबरोबर बाहेरच असता ना तुम्ही. एकमेकींच्या मैत्रिणी घरी आलेल्या कुणाला आवडत नाही. म्हणून म्हटलं ना उत्तर द्यावंच लागणार आहे. सुनबाईला आवडत नाही सासूबाईंच्या मैत्रिणी आलेल्या. टीव्हीवरील मालिका पाहिल्याशिवाय कोणाचा दिवस पूर्ण होत नाही. सासूबाईंचा. सगळ्या मालिका बघणार? नाही, एकच बघते. कुठली? होम मिनिस्टर. अरे क्या बात आहे. आदरातिथ्य करण्यात दोघींपैकी कोण पुढे असतं? सासू. अरे वा. एखादी गोष्ट जर बोलायची असेल मोकळेपणात तर ते मन तुम्ही कुणाकडे मोकळं करता? यशाचा मार्ग असा. पण अभिनंदन, खूप छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्यावर काही आरोप आहेत. सुनबाई, आपण पटकन रागावता. हो. काय हो, खरंय? हो. सुनेचं कौतुक फार करता तुम्ही. माझ्या समोर नाही माहिती मला. म्हणजे मी नसते तेव्हा ते करत असतील. आज हे लिहिलंय कोणीतरी. चांगली गोष्ट आहे. मग हे लक्षात ठेवा. नक्कीच. कळलं का? एखादी गोष्ट सांगताना ना सासूबाई काही वाक्य तुम्ही सतत रिपीट करत राहता. हो. हा? हो.
मैत्रिणी तुम्हाला वाटतात, पण तुम्हाला सांगतो त्यानेच लिहिलंय. तुमच्या लेकीवर, नांदीवर तुम्ही सतत रागवत असता. कधीतरी होतंच म्हणजे हा बाई काय हो? बरोबर बर रागवते ती कधी कधी. सासूबाई, तुम्ही सासूबाईंना विचारून सगळ्या गोष्टी करत नाही. नाही खरं. त्या उलट सगळ्या गोष्टी आजींना आजींना विचारून विचारून करतात. आजी सगळं त्यांचा विचारतात. होकार असेल, त्यांना पटत असेल तर पुढे जातो आम्ही. तुम्ही खूप हौशी आहात, पण इतक्या कामाच्या व्यापात आहात की स्वतःसाठी तुम्हाला वेळच मिळत नाही. खरंय. खरंय. मला सांगा, हे सगळे आरोप केलं, कौतुक केलं, काय वाटतंय तुम्हाला? आरोप केले त्याच्याबद्दल मी काही आरोप मी मान्य करते, तसं वागणार नाही याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. पण मिस्टरांनी काय केलं पाहिजे स्वभावात? कुठला बदल केला तर जास्त बरं होईल, किंवा कुठल्या कामात मदत केली तर जास्त बरं होईल? थोडीफार घरकामात वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मुलांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? वेळेवर यायला पाहिजे. हो, येत नाही वेळेवर. जेवणाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत नाही वेळ पाळत. नाही. आता पर्यटनाचा व्यवसाय आहे त्यामुळे जमत त्याच्यामुळे. नाही, पण तरी थोडा वेळ काढला पाहिजे. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कुणाची मागा? मी स्वतःची मागेल. का? काही गोष्टी ज्या नकळतपणे चुका माझ्याकडनं होतात, त्यासाठी स्वतःला कुठेतरी सॉरी म्हणायची गरज आहे. आणि समोरच्यांना नाही, कारण त्याच्यामुळे समोरच्यांना त्रासही होतो. सगळ्यांनाच क्षमा मागतो, कारण माझ्यासमोर सगळेच जण आहेत. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच क्षमा मागेन. कळत नकळतपणे मी काही कोणाला बोललं असेल, माझ्या मनात तसं काही नसतं, पण ते चुकून बोललं जातं रागाच्या भरात वगैरे. सो आय एम सॉरी. यापुढे असं होणार नाही याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. तुम्ही? मी सगळ्यांना त्या चुकून बोललं असेल तर क्षमा मागेन, आणि जे चांगलं बोलले त्यांना धन्यवाद देईन. तुमच्या कुटुंबात उत्तरोत्तर आनंद नांदो ही मनापासून प्रार्थना. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे आणि आनंदी आनंद नांदो असं म्हणत क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी घ्या आणि मला दे. आई, पैठणी कुणाला मिळावी अशी तुमची इच्छा आहे? तुला मिळालं तरी चालेल. नाही चालेल, नाही. कोणाला ते नाही. एक नाव घ्यायचं. सुनबाई. सुनबाई, तुम्ही सांगा पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? आईंना. व्हेरी गुड. तुम्ही एक नाव घ्या, पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? आईला. आणि चिठ्ठी काढून मोकळे झालेले आहेत, म्हणून ती चिठ्ठी स्वतःकडे ठेवली. आता किती मनापासून त्यांच्या मनातल्या भावना आहेत बघ रे बाबा गणपती बाप्पा. चला बघूया. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. ही चांदीची अन्नपूर्णा झी मराठीकडून माऊली तुमच्यासाठी. झी मराठीकडून हा गणपती बाप्पा तुमच्या घरात. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आम्ही पर्यटन क्षेत्रामध्ये गेली जवळजवळ 22 वर्ष आहोत. घरांपासून पूर्वीपासूनचा तो आमचा व्यवसाय आहे. सैनिकांसाठी काहीतरी करायचं म्हणून नेहमी आमची मनावर असते, कारण आज ते आहेत म्हणून आपण उद्याचा दिवस बघू शकतो. खरंय. 26 जुलै 2019 रोजी कारगिल विजय दिवस 20 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त मी जरा याद करो कुर्बानी परमवीर चक्र विजेत्यांची महती सांगणारं पुस्तक आम्ही अरे वा. प्रकाशित केलं. किती छान. आणि 21 जणांची माहिती यामध्ये आहे, त्यांचं कार्य काय झालं, त्याचबरोबर भारताची सामरिक सिद्धता काय आहे त्याच्याबद्दलचं माहिती संकलन आम्ही या पुस्तक रूपाने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. अरे ही वा, भेट वा. गणपती अरे वा. बाप्पाच्या आशीर्वादाने खूप, तुमच्या खूप, करता. आणि या निमित्ताने मला असं म्हणावंसं वाटतं की ते तिथे सीमेवर आहेत म्हणून आपण आनंदाने असे उत्सव साजरे करतो आहोत. तेव्हा त्यांना सुद्धा, सर्वांना, आपल्या जवान मित्रांना छान आनंदाचं आणि त्यांच्या कुटुंबांना कायम बाप्पा तुझी कृपादृष्टी ठेव आणि या सगळ्यांना सुखरूप आपापल्या घरी येऊ दे. कारण देशाचं रक्षण करत असताना नेहमी ही मंडळी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात. या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सुखासाठी बाप्पा तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.